घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। खासदार श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे। गणेश नाईक सातत्याने शिंदेंना आव्हान देत असल्याने वरिष्ठांनी यावर लक्ष देऊन विचार केला पाहिजे असं शिंदे म्हणाले। तर काही लोकांचा वयानुसार प्रॉब्लेम होत असतो अशी टीका करून शिंदे साहेबांना डिस्टर्ब करणं हे कोणालाही जमलेलं नाही असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना डिवचलंय। राज ठाकरेंच्या लाकूड तोड्याबाबत वक्तव्याचा आधार घेत एकनाथ खडसेंनीही गिरीश महाजनांवर टीका केली आहे। महाजनांना उद्देशून लाकूड तोड्या म्हणत राज ठाकरेंनी तपोवनातील वृक्षतोडीवरून टोला लगावला होता। आता खडसेंनी सुद्धा लाकडं कापायला घेतली, त्याप्रमाणे भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचं तिकीटही कापलं असं म्हणत महाजनांवर बोचरी टीका केली आहे। ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदेनंतर विटाव्याच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आलाय। प्रचारादरम्यान प्रियंका पाटलांनी मतदारांनी तुम्ही 5 वर्षात कधीच फिरकल्या नाहीत, तुमचं काम नाही असा सवाल केला। त्यावर प्रियंका पाटील यांनी संतापून सर्वांना सांगा नोटा दाबा, आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ असं नागरिकांना उद्देशून विधान केलं। सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। सांगली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीकडून जनतेसाठी वचननामा प्रकाशित करण्यात आला। रस्ते, गटार याचबरोबर औद्योगिक क्षेत्राची प्रगती, स्वच्छ आणि 24 तास पाणी, हळदीच्या बाजारपेठाला उभारी, रस्ते रुंदीकरण, पार्किंग व्यवस्था यासह अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 204 मधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किरण तावडे निवडणूक लढवत आहेत। शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात दोन्ही शिवसेनांचे उमेदवार आमने सामने असणार आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुक्रे यांच्या चौकशीची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे। डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी ठाकरेंच्या उमेदवारांनी माघार घेण्यासाठी धमकावल्याचा आरोप दानवेंनी केला। आयोगानं नोटीस पाठवल्यास सर्व पुरावे निवडणूक आयोगाला सुपूर्द करणार असल्याचंही अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं। संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या संपत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार सिद्धांत शिरसाट यांनी प्रतिज्ञापत्र तब्बल 26 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली आहे। 2015 सालच्या निवडणुकीत त्यांच्याकडे 25 लाख रुपयांची संपत्ती होती आणि अवघ्या 10 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीत तब्बल 100 पटीनं वाढ झाली आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून प्रतिक्रिया दिली आहे। 2 भाऊ एकत्र येण्यापेक्षा 2 पक्ष एकत्र आले याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं। जालन्यात चंद्रशेखर बावनकुळेंची प्रचार सभा झाली। जालन्याच्या विकासाची लक्ष्मी कमळावर येणार आहे असं म्हणत बावनकुळेंनी कमळ चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। गांधीनगरच्या पुनर्वसन प्रकल्प बाधितांना घराचं भाडं मागितल्यानं माजी नगरसेवक संजय पांडे संतापले। त्यांनी नागरिकांना धक्काबुक्की करत धमकावलं आणि शिवीगाळ केल्याचा पांडेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय। भाजपच्या नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलंय। आदित्य ठाकरे काठावर पास झालेला विद्यार्थी वरळीत आदित्य ठाकरे 6000 मतांनी निवडून आल्यानं राणेंनी त्यांच्यावर टीका केली आहे। मारेगावात मंत्री दादा भुसेंचा मुलगा आविष्कार भुसे प्रचाराच्या मैदानात उतरले। शिंदेच्या शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। मंत्री दादा भुसे यांच्यासह त्यांचा मुलगा आविष्कारही शिवसेनेच्याच उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन मतदारांना करत आहे। रावसाहेब दानवे यांचा व्हिडिओ ट्विट करत अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केले। या व्हिडिओत भाजप नेते रावसाहेब दानवे खुशाल गाई कापा असं सांगत असल्याचा दावा करण्यात आलाय। यावरून भाजपचं हिंदुत्व दुटप्पी असल्याची टीका अंबादास दानवेंनी केली आहे। सांगली प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या पॅनलची ताकद वाढली आहे। शरद पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित दुधाळसह अनेक जणांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजपचे निवडणूक प्रमुख आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे। पुणे ड्रग्जचं महाराष्ट्रातलं हब बनलंय। पुणे सांस्कृतिक माहेरघर म्हणता कोयत्याचं शहर झालं असं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी नाव न घेता अजित पवारांना टोला लगावला। भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात तुरुंगात टाकण्याचा कट होता। हा केवळ धूर्तपणा नाही, कारस्थानी राजकारण आहे असं वक्तव्य केशव उपाध्ये यांनी केलं। दादा सुळे एकत्र आले यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही। अजितदादा आमच्यासाठी भाजप सोडून निवडणूक लढताय हे महत्त्वाचं आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे।
अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकला. स्वतः क्रेनला लटकून अजित पवारांना हार घातला. अनोख्या आणि लक्षवेधी सत्कारानं अजित पवारही चक्रावले. सभा ऐकण्यासाठी आलेली लोक मतदान करत नाही. मतदारांना फक्त कमळाकडूनच अपेक्षा आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय. शेकापच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केलाय. भाजप नेते प्रीतम म्हात्रे, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. आमच्याकडचे उमेदवार पळवले गेले. ज्यांच्यासोबत जायचं नव्हतं त्यांच्यासोबतही जाऊन बसले असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर हल्लाबोल केला. अमरावती दौऱ्यावर असताना अजित पवारांनी इथे कोणी दादागिरी गुंडगिरी दहशत करत असेल तर ती गुंडगिरी मोडीत काढू असा इशारा दिला. यावर अजितदादा दिशाभूल करू नका, सत्तेतून बाहेर पडा, कारण गुंडागर्दी करणारे लोक तुमच्याच पक्षात आहे असा घणाघात काँग्रेस नेते यशोमती ठाकूरांनी केला आहे.